फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग पाहूया बिर्याणीची रेसिपी। त्यासाठी लागणारं साहित्य: 1 किलो चिकन, अर्धा किलो बासमती राईस, 4 टोमॅटोची मी पेस्ट करून घेतली आहे, 2 अख्खे कांदे चिरून त्याला फ्राय करून घेतले आहे बिर्याणीच्या राईसमध्ये टाकण्यासाठी, अर्धा वाटी सुहाना बिर्याणी मिक्स मसाला, अख्खा मसाला आणि आलं लसूण पेस्ट। चिकनला मी हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि काळी मिरी पावडर लावून 1 तास ठेवलेला आहे। तुम्ही जास्त वेळ ठेवलं तरी चालेल, ते चांगलंच आहे। आता मी त्यासाठी तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता आपण चिकन थोडं फ्राय करून घ्यायचं आहे सगळं। हे सगळं चिकन असं मी फ्राय करून घेणार आहे। डीप फ्राय करायचं। मी चिकन एवढं फ्राय करून घेतलेलं आहे, असं झालंय। आता आपण त्यासाठी लागणारी ग्रेव्ही बघूया। 2 कांदे चिरून घेतले आहेत उभे, चांगला सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। कांदा ब्राऊन झाला आहे, त्याच्यात मी आता मसाले टाकत आहे। बिर्याणी मसाला, दही परतून घेते। दोन चमचे पेस्ट, आलं लसूण पेस्ट टाकले। टोमॅटोची पेस्ट बनवून घेतलेली ती टाकते। त्याला तेल सुटेपर्यंत थांबायचं। तेल सुटलं पाहिजे ग्रेव्हीला। जसं मी लाल तिखट टाकते। ग्रेव्हीला आता तेल सुटलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकत आहोत। टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। ते आता व्यवस्थित शिजलं की त्याच्यात चिकन टाकायचं, जरा शिजायला द्यायचंय, वर आला पाहिजे। त्यामध्ये मी आता चिकन टाकत आहे ग्रेव्ही मध्ये।
10 ते 15 मिनिटं उकळायला द्यायचं ग्रेव्ही. तयार झालेली आहे. इकडे मी थोडंसं घी टाकलं आहे 2 चमचे. आता त्याच्यामध्ये ही ग्रेव्ही टाकणार आहे. त्यावरती मी भाताचा एक थर लावून घेणार बासमती राईसचा. त्याच्यावरती अजून एक चिकनचं ग्रेव्हीचं थर लावणार. कपडे आणलेले त्यावरती मी पुन्हा राईस बासमती राईसचा थर लावणार आहे. त्याच्यावरती मी कांदा टाकणार आहे, फ्राय केला होता तो. बिर्याणीचा कलर ऑरेंज कलर खायचा. दुधामध्ये मी थोडं दूध टाकून मिक्स करून घेतलाय, तो टाकलाय. आणि हे आता 10 मिनिटं असं स्लो गॅसवर टाकून ठेवून द्यायचं. आपली बिर्याणी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.